सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेचा आभार मानेन की त्यांनी काँग्रेसला पुन्हा एक भरारी देऊन सर्वात जास्त खासदार या विभागातनं या राज्यातनं आज निवडून दिले। आणि राहता विषय की काँग्रेस संपली, लोक म्हणत होते काँग्रेस संपेल, पण असं नाही, काँग्रेस कधीच संपू शकत नाही। काँग्रेसला जेवढं संपवायचा प्रयत्न करतील ते संपतील, पण काँग्रेस ही नव्याने प्रत्येक वेळी भरारी घेतच राहील। आलेले आहेत आता सांगलीचे देखील विशाल पाटीलनी त्यांनी जाहीर समर्थन काँग्रेसला केलेलं आहे। तर 14 खासदार बघता काँग्रेसनी जी झपाट्याने इथे यश मिळवलेलं आहे। येत्या विधानसभेमध्ये तुम्ही बघाल की राज्यामध्ये नक्कीच इंडिया आघाडीचा मुख्यमंत्री आणि पूर्ण राज्य हा बहुमतांनी इथे राज्य करेल। वरिष्ठांनी नक्कीच आम्हाला आदेश दिलेला आहे की इंडिया अलायन्स मध्ये जे आमचे समर्थन एकमेकांना दिलेलं आहे, आमचे जे पक्ष आहेत त्या पक्षांना आम्ही घेऊन जे इंडिया आघाडी डिसिजन घेतील त्या डिसिजनला घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। की आता ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता काँग्रेसचा जो वीक पॉइंट होता, जे लोक बोलत होते, तर त्याच्यामध्ये आज जनतेने बीजेपीला आरसा दाखवलेला आहे। आणि आज जे खासदार आमचे निवडून आलेले आहेत, तर येत्या आता इलेक्शन मध्ये नक्कीच आमदारकी इलेक्शन किंवा नगरसेवक इलेक्शन येतील, त्याच्यामध्ये लोकांना हे समजलेलं आहे की काँग्रेसमध्ये काय ताकद आहे आणि पब्लिकच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ते आम्ही करतोय। त्याच्यामुळे आज एवढे सीट लागलेले आहेत आणि पुढे पण काँग्रेसची ताकद ही अजून 100 पटीने ही वाढणार आहे। त्यामध्ये आता पुढची जी परिस्थिती होणार आहे की आता आमच्या पक्षामध्ये अजून लोक जे बाजूची पक्ष होते त्याची पण लोक आमच्या पक्षामध्ये येणं आता इनकमिंग चालू आहे। की आता बीजेपीने जे चालू केलं तर इनकमिंग आउट गोईंग ते आता इनकमिंग चालू आहे। पण आमचे जे कार्यकर्ते ते सक्षम आहेत आणि जे वीक पॉइंट मध्ये पण जे आमच्या बरोबर उभे होते ते असे खंबीरपणाने उभे राहून आम्ही काम करणार आहोत आणि ताकद वाढवणार काम